लक्षात घ्या ते सगळे काय आहेत सूर्य. आपला जसा सूर्य आहे तसेच ते सुद्धा सूर्य आहे, फक्त ते इतक्या लांब अंतरावर आहेत की आपल्याला फक्त ते ॲज अ पॉइंट दिसतात, म्हणजे एक बिंदू स्वरूपात दिसतात. इतक्या लांबून जर आपल्या सूर्याला कोणीतरी पाहिलं तर तो सुद्धा असाच एखाद्या पॉइंट सारखा दिसतो. म्हणजे रात्रीच्या वेळेस आपल्याला आकाशात दिसणाऱ्या ज्या चांदण्या आहेत ते सगळे सूर्य आहेत, फक्त आपल्या जवळचा जो सूर्य आहे तो आपल्याला इतका मोठा दिसतो कारण तो आपला स्वतःचा आहे. त्यामध्ये काही आपले ग्रह आहेत ते चमकतात, त्यांना मग त्यामध्ये आपल्याला गुरु दिसतो, मंगळ दिसतो, शुक्र दिसतो, हे ग्रह आहेत, पण ते सूर्य नाही. ते आपल्या जवळ असल्यामुळं सूर्याचा प्रकाश त्यांच्यावर पडतो आणि आपल्याला ते दिसतं. मग आपल्याला काय काय पाहता येतं या टेलिस्कोपच्या माध्यमातून? चंद्र स्पष्ट पाहतो पण तो जवळ आहे, तो अधिक जवळून आपल्याला टेलिस्कोपच्या माध्यमातून पाहता येतो. दुसरं बुध, शुक्र, त्यानंतर मंगळ, गुरु ग्रहापर्यंत सुद्धा या टेलिस्कोपची रेंज आहे, त्यांनी आता सांगितलं. त्यानंतर गॅलेक्सीज, म्हणजे आपण ज्या गॅलेक्सीमध्ये आहोत ती गॅलेक्सी आपण मिल्की वे म्हणतो, बरोबर आहे का? त्या मिल्की वे गॅलेक्सीच्या आजूबाजूला शेजारची आपली गॅलेक्सी म्हणजे अँड्रोमेडा गॅलेक्सी. त्या दोन गॅलेक्सी तरी आपल्याला नाव माहिती असली पाहिजेत, आपली स्वतःची मिल्की वे आणि आपल्या शेजारची गॅलेक्सी म्हणजे अँड्रोमेडा गॅलेक्सी. ही गॅलेक्सी पाहण्यासाठी म्हणजे मिल्की वेचा काही भाग किंवा अँड्रोमेडा गॅलेक्सीचा भाग जर पाहण्यासाठी सुद्धा या टेलिस्कोपचा उपयोग केलेला आहे असं त्यांनी सांगितलं, जो पन्हाळ्यामध्ये सतत त्या ठिकाणी ठेवलेला असतो. त्याचे भाग त्यांनी सांगितले थोडक्यात. बघा, इथे लेन्सेस आहेत सगळीकडे. इथे एक लेन्स आहे, बरोबर आहे, इथून लेन्स आहे. आपण पाहतो म्हणजे हे रात्रीच्या वेळेस आपण ओपन स्पेसला ठेवणार, जो काही स्टार किंवा काही गॅलेक्सी पाहायचे तिकडे हे डिरेक्शन त्याचं असणार आहे. तिथून येणारी लाईट इथं पडणार, ही लाईट सरळ इथे खाली खोल भागामध्ये ग्लासेस आहेत म्हणजे मिरर्स आहेत, त्या मिररवर जाणार, त्या मिररवरून ती लाईट रिफ्लेक्ट होणार, या मिररवर येणार आणि इथून ती रिफ्लेक्ट होऊन हा आय पीस आहे, म्हणजे आपण जे काही पाहायचंय ते इथून पाहायचंय. लक्षात आलं? आणि हे प्रोजेक्शन ज्या दिशेला आपल्याला पाहायचं आहे, जिकडे चंद्र असेल किंवा जो गॅलेक्सीचा भाग पाहायचा असेल, ही माहिती असलं पाहिजे की आताच्या घडीला गुरु कुठे आहे, त्यानंतर शनी कुठे आहे, हे सगळं तुम्हाला माहिती असेल किंवा तुमच्या मार्गदर्शक किंवा शिक्षकांनी सांगितलं तर त्या पद्धतीने आपण ते प्रोजेक्शन करून तिथून ते पाहू शकतो. त्यासाठी फक्त आपण मोबाईलला जसे तुम्ही फोटो काढताना ऍडजस्टमेंट करता, झूम इन, झूम आउट, फोकस, त्याच पद्धतीने फक्त त्याला जर प्रोजेक्शन केलं, फोकस केलं, त्याने एक रिमोट कंट्रोलची माहिती छान सांगितली, म्हणजे मलाही माहिती नव्हती. यामध्ये बघा गॅलेक्सीज, त्यानंतर स्टार असे ऑब्जेक्टची काही नाव आहेत, म्हणजे ते पाहण्यासाठी बहुतेक त्याचं सेटिंग ते बदलत असावं त्या दृष्टीने, म्हणजे ते अधिक स्पष्ट. आणि इतर सगळ्या अनुभवापेक्षा आपल्या या इतकं ते गूढ अवकाश आहे त्यातला चंद्र जवळून पाहणे किंवा एखादा तारा पाहणे, गॅलेक्सी पाहणे, हे सगळ्यात रोमांचकारी अनुभव असतो मुलांना. म्हणजे अजून तुम्ही किती जणांनी प्रत्यक्ष पाहिला हे माहिती नाही, पण हे अनुभव प्रत्यक्ष घ्यायला पाहिजे. आता ही आपल्याला काही बघता येणार नाही कारण ही आत ठेवलेली आहे, प्लस आता दिवसही असल्यामुळे बाहेर आपण जाऊन ते बघू शकत नाही. पण नक्कीच भविष्यात तुम्हाला जर त्या क्षेत्रामध्ये आवड असेल तर तुम्ही काय करू शकता, त्यामध्ये जास्तीचा अभ्यास करून किंवा शाळेमध्ये असे सेमिनार आयोजित करून काय करू शकता, तुम्ही त्या पद्धतीनं अवकाश संशोधन किंवा निरीक्षण तरी किमान तुम्ही करू शकता. आता मोबाईलवर सुद्धा बरेच ऍप आहेत बघा, काय त्याचं ऑन केले की तुम्हाला ते कुठे प्लॅनेट्स आहेत सगळं दाखवतं. त्या पद्धतीनंच फक्त हे प्रत्यक्ष आपल्याला ते पाहण्यासाठी या आपल्याला टेलिस्कोपचा वापर होतो. मग जर तशी सरांनी सांगितलं तसं जर भविष्यात एखादी शाळेने टूर आयोजित केली, जी वन डे सहल आपण काढतो तशीच संध्याकाळच्या वेळेस थोडा अंधार पडल्यानंतर अशी सहल आयोजित केली तर निश्चित आपल्याला याचा प्रत्यक्ष उपयोग कसा करायचा हे पाहता येईल. आता तुम्ही